हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. स्वच्छ कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. मीडियम साईजचा एक मोठा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टमाटा तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. एवढं साहित्य घेतलं आहे. इथे बघा हे चणे मी रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी स्वच्छ धुवून कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. शिवाय त्याच्यामध्ये मीठ टाकलं. मीठ टाकूनच मग शिट्ट्या करून घेतल्यात. मस्त असे हे चणे आपले शिजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर ह्या चण्यापासून आपल्याला अशी मस्त रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, हो का, गॅस पेटून घेतला आहे. गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेले आहे. एक पळी तेल टाकले. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे लगेच अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण कढीपत्ता टाकून घेऊया. त्यानंतर लसूण टाकून घेऊया. लसूण मी चिरून घेतले. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता तुमच्या आवडीवर. तर लसूण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मीडियम साईजचे मी मोठा कांदा कापून घेतला होता तो टाकून द्यायचा आहे आता आपल्याला. त्याचबरोबर टमाटा पण लगेच टाकून द्यायचा आहे. एक टमाटर घेतला होता बारीक चिरून, तो पण टाकून दिला आहे. आणि हे चांगलं तेलावर कांदा टमाटर चांगलं मऊ होईस्तोवर परतून घ्यायचे आपल्याला. खूप मस्त होती मैत्रिणींनो ही टिफिनसाठी भाजी मी बनवणार आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी बघून अशी टिफिनसाठी करू शकता आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. एकदा चणे कुकरला शिजून घेतले ना तर भाजी करायला बिलकुल पण टाईम लागत नाही, लगेच होती. तर कांदा टमाटा छान परतून द्यायचं आहे, पाहू शकता. ह्याची पातळ भाजी पण खूप छान होती मैत्रिणींनो आणि सुक्की पण चांगली होती. त्यानंतर इथे 1 चमचा हळद टाकून घेतली बघा मी. एक चमचा धना पावडर टाकून घेतली. किचन किंग मसाला 1 चमचा घेतलाय आणि कांदा लसूण मसाला 1.5 चमचा घेतलाय. छोटे चमचे आहेत. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. तर पाहू शकता मसाले आपले छान मस्त परतलेत. त्यानंतर इथे आपल्याला चणे टाकून घ्यायचे आहेत बघा मसाल्यामध्ये लगेच. गावरान चणे आहेत मैत्रिणींनो, हे खूप छान लागतात खायला. ते चणे टाकून झाल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून झालं की परत मिक्स करून घेते भाजी मी. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ अगदी बेतट टाका, कारण चणे शिजताच्या वेळेस पण मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आता थोडं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे 1-2-3 मिनटं. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता झाकण खोलून आपण चेक करूया भाजी. तर पाहू शकता मैत्रिणींनो भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि तरी पण मस्त सुटलेली आहे. तर 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय मी. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया.
तर पाहू शकता किती छान आपली चण्याची भाजी ही दिसते आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते मैत्रिणींनो. तर ही भाजी छान मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला जरा छान टेस्ट येते. आता 1 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला, एक वाफ काढून घ्यायची. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची. पाहू शकता भाजी मस्त आपली ही चण्याची झालेली आहे. तर ही चण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आवडलं तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी चण्याची करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.